ठीक आहे. आज आपण नेक्स्ट आपला डिफरन्शियल इक्वेशन जो टॉपिक आहे त्यामधला नेक्स्ट लेक्चर बघतोय. या लेक्चर मध्ये आपण यातली नेक्स्ट जी मेथड आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन याविषयी बघणार आहे. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघा, द इक्वेशन ऑफ द फॉर्म dy/dx प्लस py इक्वल्स टू q. या फॉर्म मध्ये जी इक्वेशन असते त्याला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणतोय. म्हणजे काय, पहिली टर्म जी आहे ती dy/dx पाहिजे, म्हणजे त्याला काही मल्टिप्लाय नाही, म्हणजे 1 असणार आहे, फक्त dy/dx प्लस सेकंड टर्म y ची त्याला मल्टिप्लाय बाय p म्हणजे फंक्शन असेल एक्सच्या फॉर्म मध्ये, इक्वल्स टू q म्हणजे एखादं फंक्शन असेल. dy/dx पहिली टर्म असणार आहे, मिडल चेन प्लस किंवा मायनस y ची टर्म त्याला मल्टिप्लाय बाय एखादं फंक्शन इक्वल्स टू q म्हणजे एखादं फंक्शन असणार आहे. या फॉर्म मध्ये इक्वेशन असणार आहे, त्याला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहे. आणि ही इक्वेशन सॉल्व्ह करताना पहिला इंटिग्रेटिंग फॅक्टर त्याला आपण IF म्हणतोय तो फाइंड आउट करायचा. दॅट इज इक्वल्स टू ई रेस टू इंटिग्रेशनच्या आत pdx हा फर्स्ट फॉर्म्युला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्याचा. आणि टोटल जनरल सोल्युशन जो आहे तो फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे y, त्याला मल्टिप्लाय बाय इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे हा आलेला आन्सर इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत q त्याला मल्टिप्लाय बाय IF विथ रिस्पेक्ट टू x आणि प्लस इंटिग्रेशनच्या बाहेर जो आहे तो हा c आहे. म्हणजे जर इक्वेशन या फॉर्म मध्ये दिले असेल तर dy/dx प्लस py इक्वल्स टू q त्याला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणतोय. आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी पहिला आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करावा लागतोय, त्याचा फॉर्म्युला आहे. आणि टोटल जनरल सोल्युशन फाइंड आउट करावं लागतोय. त्यासाठी फॉर्म्युला काय, y इंटू IF इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत q इंटू IF विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. Let us see first example. Solve x into dy/dx plus y equals to x cube. आता दिलेला जो एक्झाम्पल आहे तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे. फक्त थोडस आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय म्हणतोय आपण, पहिली टर्म dy/dx ची असावी आहे आणि त्याला मल्टिप्लाय बाय 1 पाहिजे, म्हणजे आपल्याला x नको आहे. dy/dx प्लस py इक्वल्स टू q या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे पहिल्या टर्मला dy/dx ला मल्टिप्लाय बाय 1 पाहिजे, म्हणजे हा x नको आहे. त्यामुळे काय करतोय, x ने डिवाइड करतोय. प्रत्येक टर्मला x ने डिवाइड केला म्हणजे हा x निघून जाईल. डिवाइडिंग बोथ दी साइड बाय x, म्हणजे पहिल्या टर्मला x ने डिवाइड केला म्हणजे x कॅन्सल होईल, dy/dx राहणार. प्लस y ला x ने डिवाइड केला इक्वल टू x क्यूब ला x ने डिवाइड केला म्हणजे x स्क्वेअर राहणार. म्हणजे आपली टर्म काय, पहिली टर्म dy/dx प्लस y ची टर्म सेपरेट घेतोय आणि त्याला मल्टिप्लाय बाय हा 1/x म्हणजे py, p म्हणजे 1/x, त्याला मल्टिप्लाय बाय y इक्वल्स टू q म्हणजे x स्क्वेअर. म्हणजे आता जी इक्वेशन दिलेली होती ती लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केली. dy/dx y ला मल्टिप्लाय बाय p इक्वल्स टू q या फॉर्म मध्ये आणली. आता काय करतोय, आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे आणि जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्यात p आणि q या व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळे काय केला, स्टँडर्ड फॉर्म बरोबर पहिला दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करतोय. dy/dx प्लस py इक्वल्स टू q ही आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केला तर p ची व्हॅल्यू 1/x असेल आणि q म्हणजे काय, x स्क्वेअर. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करून काय केला, पहिला p आणि q च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. देअरफॉर p इक्वल्स टू 1/x आणि q इक्वल्स टू x स्क्वेअर झाला. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर पहिला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याला आपण IF म्हणतोय. त्याचा फॉर्म्युला काय, ई रेस टू इंटिग्रेशनच्या आत pdx, पण p ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, p म्हणजे 1/x. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट अप करतोय, p म्हणजे 1/x विथ रिस्पेक्ट टू x. आता इंटिग्रेशन आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे लॉग x प्लस c लिहित नाही, कारण जनरल सोल्युशन मध्ये प्लस c आहे फॉर्म्युल्यात, प्लस c इथे लिहित नाही आपण. इंटिग्रेशन ऑफ 1/x विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन काय, लॉग x. ई आणि लॉग कॅन्सल होईल, फक्त राहणार x. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला, त्याचा आन्सर काय आला, x. आता जनरल सोल्युशन लिहायचं आपल्याला. जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय, y त्याला मल्टिप्लाय बाय IF इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत q त्याला मल्टिप्लाय बाय IF विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. तर IF फाइंड आउट केलेले आपण x
आणि क्यू ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली एक्स स्क्वेअर फॉर्म्युल्यात पुटअप करतोय वाय त्याला मल्टिप्लाय बाय आय एफ म्हणजे एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत क्यू म्हणजे एक्स स्क्वेअर आय एफ ची व्हॅल्यू एक्स फाइंड आउट केलेली आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि इंटिग्रेशनच्या बाहेर प्लस सी. इथं आपण प्लस सी का लिहिला नाही कारण फॉर्म्युल्यात प्लस सी इथं आहे तेव्हा प्लस सी लिहिला नाही. आता काय एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे एक्स क्यूब बाकीच्या टर्म आहेतच ठेवल्या. हा प्लस सी जो आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेरचा आहे. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला अप्लाय केला म्हणजे एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन म्हणजे इथं काय एक्सला मल्टिप्लाय बाय वाय आहे इक्वल टू एक्स क्यूबचा इंटिग्रेशन एक्स रेस टू 4/4 आणि प्लस सी आहे तसा ठेवला. दॅट इज फायनल आन्सर. म्हणजे काय दिलेलं एक्झाम्पल पहिला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करून पी आणि क्यूच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि आय एफच्या फॉर्म्युल्यात पी फाइंड आउट पुटअप करून आय एफचा आन्सर आणि जनरल सोल्युशन मध्ये ज्या ज्या व्हॅल्यू लागतात त्या पुटअप करायच्या आणि येणारा आन्सर आपला फायनल आन्सर असणार आहे. लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. सॉल्व dy upon dx plus y into cot x equals to cosec x. तर दिलेली इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्येच दिलेली आपल्याला का पहिली टर्म dy upon dx आहे त्याला मल्टिप्लाय बाय 1 आहे प्लस y into cot x equals to cosec x फॉर्म मध्ये दिलंय. या फॉर्म मध्ये dy upon dx plus py equals to q स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. तर स्टँडर्ड फॉर्म वर कम्पेअर केला p म्हणजे काय y ला मल्टिप्लाय बाय असणार फंक्शन y ला cot x मल्टिप्लाय म्हणजे p म्हणजे cot x इक्वल टू जो असणार आहे तो q असणार आहे q म्हणजे कोसेक एक्स म्हणजे p म्हणजे cot x आहे q म्हणजे कोसेक एक्स आहे. डायरेक्ट पहिला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करतोय therefore if इक्वल्स टू e रेस टू इंटिग्रेशन p dx p ची व्हॅल्यू पुटअप केला p म्हणजे काय कॉटेक्स आहे p म्हणजे कॉटेक्स पुटअप केला therefore e रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॉटेक्स फॉर्म्युला आपल्याविषयी लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी इथे लिहित नाही आपण कारण जनरल सोल्युशन मध्ये प्लस सी आहे त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ कॉटेक्स काय लॉग ऑफ साइन एक्स ई आणि लॉग एक्स कॅन्सल होईल फक्त राहणार काय साइन एक्स हा झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर therefore if काय आपला साइन एक्स. नंतर जनरल सोल्युशन फॉर्म्युला लिहितोय y इंटू आय एफ इक्वल्स टू क्यू इंटू आय एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. आय एफ म्हणजे साइन एक्स आहे आणि क्यू ची व्हॅल्यू कोसेक एक्स आहे फॉर्म्युल्यात पुटअप केली y त्याला मल्टिप्लाय बाय आय एफ म्हणजे साइन एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत क्यू म्हणजे कोसेक आय एफ म्हणजे साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि बाहेर जो आहे तो प्लस सी लिहिला. आता आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचा आहे पण इथे काय कोसेक आणि साइन therefore y इंटू साइन एक्स आहे तसा कोसेक म्हणजे काय 1/sin x हा साइन एक्स ऍज इट इज लिहिला विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी कोसेक्सला सिम्प्लिफाय केला कोसेक म्हणजे काय 1/sin म्हणजे साइन एक्स डिवायडेड बाय साइन एक्स कॅन्सल होईल राहणार फक्त 1 therefore y इंटू साइन एक्स इक्वल्स टू 1 इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी 1 चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स म्हणजे हा y इंटू साइन एक्स आहे तसा 1 चा इंटिग्रेशन एक्स प्लस सी आहे तसा लिहिला. दॅट इज द फायनल आन्सर therefore y इंटू साइन एक्स equal to x plus c that is the final answer of that differential equation. Next solve dy upon dx plus y into tan x equal to cos square of x. तर दिलेली जी डिफरन्शियल इक्वेशन आहे ती लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेली आहे का पहिली टर्म dy upon dx आहे y ला मल्टिप्लाय बाय फंक्शन इक्वल्स टू क्यू हा फॉर्म आहे आपला dy upon dx प्लस py इक्वल्स टू क्यू. तर स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करतोय p म्हणजे काय असणार आहे y ला मल्टिप्लाय बाय असणारं फंक्शन म्हणजे tan x आणि q म्हणजे इक्वल टू च्या साईडला असणारं फंक्शन cos स्क्वेअर. स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेली होती कम्पेअर करून p आणि q च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या त्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याविषयी e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx p ची व्हॅल्यू tan x पुटअप करतोय therefore if इक्वल्स टू काय e रेस टू इंटिग्रेशनच्या p म्हणजे tan x विथ रिस्पेक्ट टू x e आहे तसा इंटिग्रेशन ऑफ tan x म्हणजे log ऑफ sec x फॉर्म्युला आपल्याविषयी प्लस सी लिहित नाहीत आपण e आणि log कॅन्सल होईल राहणार sec x म्हणजे काय इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो sec x झाला. त्यानंतर आपल्याला टोटल जनरल सोल्युशन लिहायचं आहे त्याचा फॉर्म्युला y इंटू आय एफ इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत
क्यू इंटू आय एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. आता आय एफचा आन्सर सेग एक्स फाइंड आउट केलेला आहे आणि क्यू म्हणजे कॉस स्क्वेअर आहे. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करतोय. वाय त्याला मल्टिप्लाय बाय आय एफ म्हणजे सेग एक्स इक्वल टू इंटिग्रेशनच्या आत क्यू म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स, आय एफ म्हणजे सेग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस इंटिग्रेशनच्या बाहेर जो आहे तो हा सी आहे. अगेन परत इथे सिम्प्लिफाय करू शकतोय. सेग आणि कॉस एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. 1 सेक म्हणजे कॉस किंवा 1 कॉस म्हणजे सेक. सिम्प्लिफाय केला. हा कॉस स्क्वेअर ॲज इट इज. सेक म्हणजे काय 1 कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस. एक कॉस कॅन्सल होईल, एक कॉस आहे तशी शिल्लक राहणार. बाकीची टर्म ॲज इट इज. वाय इंटू सेग एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत कॉस स्क्वेअर मधला एक कॉस कॅन्सल होईल, कॉस राहणार विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. वाय इंटू सेग एक्स आहे तसा कॉसचा इंटिग्रेशन म्हणजे साइन एक्स आणि हा प्लस सी ॲज इट इज. फायनल आन्सर काय असणार आहे वाय इंटू सेग एक्स इक्वल टू साइन एक्स प्लस सी. And last, like second last, solve dy upon dx plus y into cot x equal to cos x. अगेन सेम मेथड आहे. काय दिलेले एक्झाम्पल जर तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला आहे त्यामुळे स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केला. ऑन कम्पेअरिंग विथ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dy अपॉन dx प्लस पी वाय इक्वल्स टू क्यू. स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केला म्हणजे y ला मल्टिप्लाय बाय असणार फंक्शन म्हणजे कॉट एक्स पी आहे आणि क्यू म्हणजे काय कॉस एक्स. स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर करून पी आणि क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आणि त्या व्हॅल्यू इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या फॉर्म्युल्यात पुटअप करतोय. आता ई रेस टू इंटिग्रेशन पी म्हणजे कॉट एक्स आहे, पी ची व्हॅल्यू पुटअप केला कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स म्हणजे काय लॉग ऑफ साइन एक्स. ई आणि लॉग कॅन्सल होईल राहणार साइन एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला साइन एक्स. आता जनरल सोल्युशन लिहायचं आपल्याला. जनरल सोल्युशन काय वाय इंटू आय एफ इक्वल्स टू इंटिग्रेशन क्यू इंटू आय एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. आय एफ जो आहे तो प्लस साइन एक्स आहे, क्यू म्हणजे कॉस एक्स आहे. फॉर्म्युल्यात पुटअप करतोय. वाय इंटू आय एफ म्हणजे साइन एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत क्यू म्हणजे कॉस एक्स त्याला मल्टिप्लाय बाय साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. आता आपल्याला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचा आहे. वाय इंटू साय एक्स ॲज इट इज. आता कॉस मल्टिप्लाय बाय साइन दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट रूल अप्लाय करू शकत नाही का दोन्ही फंक्शन सेम आहेत. लाईट रूल म्हणतोय पण LIATE. दोन डिफरंट फंक्शन असतील तर अप्लाय करतोय पण इथं दोन डिफरंट फंक्शन नाहीत, सेम फंक्शन आहेत. साइन त्याला मल्टिप्लाय बाय कॉस. त्यामुळे काय करतोय इंटिग्रेशनच्या आत मल्टिप्लाय डिवायडेड बाय 2 करतोय. वाय इंटू साइन एक्स आहे तसा 2 न मल्टिप्लाय केला आणि 2 न डिवाइड केला कारण इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार होईल. दॅट इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला इंटिग्रेशनच्या आत तयार करून घेतला आपण. त्यासाठी काय केला 2 ची टर्म नव्हती त्यामुळे मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 केला. फॉर वाय इंटू साइन एक्स इक्वल्स टू 1/2 ॲज इट इज आणि हा साइन 2x चा फॉर्म्युला आहे. दॅट इज 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता साइन ऑफ फंक्शन इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला तयार झाला. साइन ऑफ फंक्शनचा फॉर्म्युला आहे वाय इंटू साइन एक्स आहे तसा 1/2 आहे तसा साइन ऑफ फंक्शन दॅट इज मायनस कॉस ऑफ फंक्शन इंटू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे काय एक्स ऐवजी आलेलं फंक्शन 2x आहे. तेव्हा साइनचा इंटिग्रेशन मायनस कॉस फंक्शन इंटू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन बाहेर प्लस सी ॲज इट इज. दॅट इज काय वाय इंटू साइन एक्स आहे तसा हा सगळा मल्टिप्लाय आहे तेव्हा मायनस 1/2 त्याला मल्टिप्लाय बाय कॉस एक्स आणि 1 अपॉन 2 बाहेर घेतला एक्स डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह किती असणार 1/2 प्लस सी ॲज इट इज. म्हणजे काय हा 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 4 म्हणजे काय वाय इंटू साइन एक्स इक्वल्स टू मायनस 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजे 1/4 कॉस 2x प्लस सी. लास्ट solve x into log x dy upon dx plus y equals to 2 log of x. तर दिलेला जो एक्झाम्पल आहे तो पहिला आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावा लागेल का आणि dy अपॉन dx ला मल्टिप्लाय बाय आपल्याला 1 पाहिजे म्हणजे x log x ही नको आहे. कारण लिनियर मध्ये काय dy अपॉन dx प्लस py इक्वल्स टू q हा फॉर्म आहे.
म्हणजे dy अपॉन dx ला मल्टिप्लाय बाय 1 लागतोय, म्हणजे हा x log x नको आहे, त्यामुळे त्यांना डिवाइड करतोय. डिवाइडिंग बोथ दी साइड बाय x log x, म्हणजे पहिल्या टर्मला x log x ने डिवाइड केला तर कॅन्सल होईल, राहणार फक्त dy अपॉन dx प्लस y ला x log x ने डिवाइड केला इक्वल्स टू 2 log x ला x log x ने डिवाइड केला. इथे पहिल्या टर्मला डिवाइड केल्यानंतर कॅन्सल होईल, त्यामुळे फक्त dy अपॉन x राहणार, बाकीच्या टर्मला डिवाइड केला. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितोय dy अपॉन dx आहे तसा प्लस p ला मल्टिप्लाय बाय y पाहिजे, त्यामुळे y ची टर्म बाजूला घेतली, 1 अपॉन x log x राहणार इक्वल टू इथे log x डिवाइडेड बाय log x कॅन्सल होईल, 2 अपॉन x राहणार. आता स्टँडर्ड फॉर्म वर कम्पेअर केलोय, dy अपॉन dx प्लस पी वाय इक्वल्स टू क्यू. पी म्हणजे काय, y ला मल्टिप्लाय बाय असणारी टर्म म्हणजे 1 अपॉन x log x. क्यू म्हणजे काय, 2 अपॉन x. स्टँडर्ड फॉर्म वर कम्पेअर केला आणि पी आणि क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट केला. आता IF फॉर्म्युल्यात पी ची व्हॅल्यू पुटअप करतोय, काय 1 अपॉन x log x पी ची व्हॅल्यू आहे, ती फॉर्म्युल्यात पुटअप केला. आता हा x जो तो डिवाइडला आहे, म्हणजे इथे न्यूमरेटर लिहू शकतो पण 1 अपॉन x, फक्त ऍडजस्टमेंट करतोय. हा डिवाइडचा x इथे लिहिला 1 अपॉन x, तो डिवाइडलाच आहे. कारण काय इथे आपल्याला पाशी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिवाइडेड बाय फंक्शन, हा फॉर्म्युला आपल्याशी. म्हणजे काय, डिवाइडला जो फंक्शन असतोय, काय डिवाइडला log x आहे, त्याचाच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, म्हणजे f डॅश डिवाइडेड बाय f ऑफ x, हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. दॅट इज लॉग ऑफ फंक्शन. डिवाइडला जो फंक्शन आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल इंटिग्रेशनच्या आत, तर लॉग ऑफ फंक्शन, फंक्शन म्हणजे काय ते log x आहे, फॉर्म्युला अप्लाय केला. म्हणजे ई आणि लॉग कॅन्सल होईल, राहणार log x. हा झाला आपला IF. काय फॉर्म्युला, f डॅश डिवाइडेड बाय फंक्शन इक्वल्स टू लॉग ऑफ फंक्शन, फॉर्म्युला आपल्याशी लॉग ऑफ फंक्शन म्हणजे काय log x, लॉग ऑफ फंक्शन, फंक्शन जो आहे तो log x आहे, पुटअप केला. ई आणि लॉग कॅन्सल होईल, फक्त राहणार log x. हा झाला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता जनरल सोल्युशन फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करतो, IF म्हणजे काय log x आणि Q म्हणजे काय 2 अपॉन x, व्हॅल्यू पुटअप केल्या. y IF म्हणजे log x, Q म्हणजे 2 अपॉन x, log x विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. आता आपण सबस्टिट्यूशन मेथडला जातो इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी, आणि एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथेच असेल तर त्या फंक्शनला पुटअप करतोय. म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x आहे, log x ला पुटअप करणार आपण, सबस्टिट्यूशन मेथड इंटिग्रेशनची. त्याआधी 2 काय करतोय, 2 बाहेर घेतला आणि log x पहिले लिहितोय, त्यानंतर 1 अपॉन x dx लिहितोय. आणि सबस्टिट्यूशन मेथडला काय, log x ला पुटअप केला t आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 अपॉन x इक्वल्स टू t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dt अपॉन dx. इथून आपल्याला 1 अपॉन x dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डिवाइडचा dx इक्वेशनच्या अदर साइडला घेतला तर मल्टिपल राहील, दॅट इज 1 अपॉन x dx इक्वल्स टू dt. आता या व्हॅल्यू फक्त इंटिग्रेशनच्या आत पुटअप करतोय, तर फॉर y log x आहे तसा, इथं काही करत नाही आपण, इक्वल्स टू 2 log x ला t म्हटलंय आपण t, आणि 1 अपॉन x dx ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे dt प्लस c आहे तसा. आता x रेस टू n फॉर्म्युला अप्लाय केला, t रेस टू 1 काही नाही म्हणजे 1 असणार, म्हणजे 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे t स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. बाकीच्या टर्म आहेतच ठेवल्या, इंटिग्रेशन फक्त सॉल्व्ह केला, म्हणजे हा 2 डिवाइडेड बाय 2 कॅन्सल होईल. therefore y into log x equals to t square by 2 राहणार, आणि t ची व्हॅल्यू रिप्लेस करतो. t म्हणजे काय म्हटलं आपण, log x म्हटलंय, t ची व्हॅल्यू रिप्लेस केला. therefore y into log x equals to t ची व्हॅल्यू log x, त्याचा स्क्वेअर आहे प्लस c, दॅट इज फायनल आन्सर. ठीक आहे, ओके.